न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। नगर तालुका येथील वारुळवाडी येथे अक्षदा मंगल कलशाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। ठिकठिकाणी रांगोळी काढून स्वागत करण्यात आलं। अक्षदा मंगल कलशाची दिंडी या रथातून शोभायात्रा काढण्यात आली। या प्रसंगी जय श्रीराम या जयघोषानं वारुळवाडी परिसर दुमदुमला। हनुमान मंदिरात हनुमान चालीसा व रामरायांची महाआरती करण्यात आली। प्रभू श्रीरामांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठापना 22 जानेवारी 2024 रोजी होत असल्यानं सर्व रामभक्तांना प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाची ओढ लागली आहे। प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या दिवशी वारुळवाडी येथे मोठ्या आनंद उत्सव दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे नगर तालुक्याचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी केलंय। महाराष्ट्रामध्ये आज आपल्या वारुळवाडी गावच प्रथम गाव आहे की ज्या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतोय आणि या गोष्टीचा आपल्याला सर्वांना अभिमान आणि आनंद आहे की कुठंच जो उपक्रम झालेला नाही तो आज आपल्या गावापासून याची सुरुवात झाली आहे। खरं म्हणजे आताच विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी यांनी आपल्याला सगळी माहिती दिली। प्रक्षेपणाद्वारे लाईव्ह होणार आहे। ज्यांना शक्य आहे त्यांनी तो टीव्हीवर आणि स्क्रीनवर या ठिकाणी जर आपल्याला लावता आला तर सर्व समाजालाही तो पाहता येईल। 12:30 वाजता त्या ठिकाणी पूजन होईल। त्याच वेळेस पूजन आपण आपल्या मंदिरामध्ये या ठिकाणी करायचं आहे। मग त्यावेळेस त्याच्या आधी आपण सर्वजण मिळून श्रीराम जय राम जय जय राम हा 13 अक्षरी मंत्र त्या एक माळ म्हणजे 108 वेळा त्या ठिकाणी म्हणायचा आहे। शक्य झालं तर त्या ठिकाणी प्रवचन कीर्तन सुद्धा आपण घेऊ शकतो आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी आरती सुरू होईल प्रभू रामचंद्रांची त्याच वेळेस आरती आपण आपल्या मंदिरात त्या ठिकाणी करायची। ज्यांना घरी शक्य आहे त्यांनी घरी करू शकता। ज्यांना मंदिरामध्ये एकत्रित आपण मंदिर केंद्रित हा कार्यक्रम करणार आहे, कुठेही बाहेर असा कार्यक्रम करणार नाही। सर्व भारतामध्ये मंदिर केंद्रित करूनच हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे। या प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री गजेंद्र सोनावणे, विभाग मंत्री सुनील खिस्ती, पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रिंट मीडिया प्रमुख अमोल भांबरकर, किसान संघाचे सहमंत्री निलेश चिपाडे, भाजपा युवा मोर्चाचे अक्षय कर्डिले, हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज कराळे, हरिभक्त परायण माऊली कराळे महाराज, चेअरमन ज्ञानदेव वारुळे, उपसरपंच नितीन साठे, सुरेश वारुळे, विजय वारुळे, पंढरीनाथ काकडे, बबन जरे, आदेश भगत, गणपत चव्हाण, अण्णासाहेब कर्डिले, भरत कदम, रावसाहेब वारुळे, संजय वारुळे, संतोष वारुळे, भीम काकडे, माजी सरपंच रामदास वारुळे, गोरख वारुळे, हनुमान चालीसा मंडळ वारुळवाडी, कापूरवाडी, शेंडी, पोखर्डी, उज्जैनी, पिंपळगाव, जेऊर येथील रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर। न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा।